नमस्कार मित्रांनी मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं बुक वाइब्स विथ प्राजक्ता या यूट्यूब चॅनलवरती। आपण 12 रूल्स ऑफ लाईफ या पुस्तकाची सिरीज बघत आहोत। या आधीच्या 2 व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत, पार्ट 1 आणि पार्ट 2। आजचा हा व्हिडिओ म्हणजे पार्ट 3। या व्हिडिओमध्ये आपण उरलेले नियम बघणार आहोत। मागील 2 व्हिडिओमध्ये आपण 6 नियम पूर्ण केलेत। आता बघूया नियम 7वा, जगणं अर्थपूर्ण ठेवा, सुखद नव्हे। तर या नियमाचा अर्थ काय? लेखक सांगतात की क्षणिक सुखामागे धावणं हा शाश्वत समाधानाचा मार्ग नाहीये। त्याऐवजी जीवनात अर्थ शोधणं आणि त्यासाठी जबाबदारी घेणं हेच आपल्याला दीर्घकालीन समाधान आणि शांतता देऊ शकतं। आता बघूया या नियमाचं सखोल विश्लेषण। पहिली गोष्ट म्हणजे केवळ क्षणिक सुख मागू नका, तर जीवनात अर्थ शोधा। आपल्यापैकी अनेक जण अशी स्वप्न पाहतात, आरामदायक जीवन, पैसे, गाडी, सुट्ट्या, तात्पुरती मजा, पण ही सुख क्षणिक असतात। म्हणून लेखक सांगतात की सुख म्हणजे तात्पुरता उपाय, पण आयुष्य सतत अशा उपायांनी चालत नाही। आपण जेव्हा कठीण गोष्टींचा सामना करतो, दुःख, संघर्ष, जबाबदाऱ्या, तेव्हाच खरा अर्थ सापडतो। दुसरी गोष्ट म्हणजे जबाबदारी स्वीकारल्याने आयुष्याला दिशा मिळते। जीवनात जबाबदारी घेतली की त्यातूनच खऱ्या अर्थाने आयुष्य घडतं। उदाहरणार्थ, एखादी आई लहान बाळाची जबाबदारी घेते, ती सोपी नाहीये, पण ती अर्थपूर्ण आहे। एखादा तरुण स्वतःच्या शिक्षणाची, घराची जबाबदारी घेतो, यात संघर्ष असतं, पण तो जीवन समृद्ध करतो। जबाबदारी म्हणजे बोजा नसून ते आयुष्याचं बळ आहे। तिसरी गोष्ट म्हणजे सुखापेक्षा अर्थ महत्वाचा आहे। सुख हे क्षणिक आहे, एक फिल्म, एक सुट्टी किंवा एखादं गिफ्ट, बस क्षणिक। पण जगण्यासाठीचा अर्थ हे दीर्घकालीन आहे, जसं की एखादं मिशन, एखादं नातं, एखादी जबाबदारी किंवा समाजासाठी काहीतरी योगदान। लेखक स्पष्टपणे सांगतात की लाईफ इज सफरिंग, बट यू कॅन बिअर द सफरिंग इफ इट हॅज मीनिंग। म्हणजेच दुःख टाळू शकत नाही, पण जर ते अर्थपूर्ण असेल तर ते सहन करता येतं। या नियमाचं सार काय आहे? तुमचं आयुष्य केवळ आरामशीर आणि मजेदार असेल तर त्याला अर्थ नसेल, तर ते रिकामं वाटतं। पण जर तुम्ही आयुष्यातील कठीण गोष्टी स्वीकारून जबाबदारी घेत जगलात, तर त्यातून तुमचं आयुष्य खुलतं। म्हणून तात्पुरता आराम सोडून दीर्घकालीन अर्थ शोधा, जबाबदाऱ्या घ्या, संकटांना सामोरे जा, कारण त्यातूनच खरा आनंद मिळतो। आणि लक्षात ठेवा, सुख येतं आणि जातं, पण अर्थ आयुष्यभर टिकतो। आता बघूया नियम 8वा, म्हणजे सत्य बोला, किंवा कमीत कमी खोटे तरी बोलू नका। या नियमाचा अर्थ काय? लेखक स्पष्टपणे सांगतात की खरं बोलणं म्हणजे केवळ तोंडाने शब्द उच्चारणे नाही, तर स्वतःच्या आत असलेल्या गोष्टींना प्रामाणिकपणे समोर मांडणे। आणि खोटं बोलणं म्हणजे फक्त दुसऱ्यांना फसवणे नाही, तर स्वतःलाही फसवणे। या नियमाचं सखोल विश्लेषण बघूया। पहिली गोष्ट म्हणजे सत्य बोलणं नेहमी सोपं नसतं, पण ते आवश्यक असतं। काही वेळा सत्य बोलणं कठीण असतं, कुणाला दुखवण्याची भीती किंवा परिस्थिती बिघडेल या भीतीने, किंवा समाज किंवा कुटुंबाचा दबाव। पण तरीही सत्याचं समर्थ हेच आहे की ते दीर्घकालीन स्थैर्य आणि विश्वास तयार करतं। खरं बोलणं तुमचं मन मोकळं करतं आणि आयुष्य सुस्पष्ट करतं। दुसरी गोष्ट म्हणजे खोटं बोलणं म्हणजे स्वतःला फसवणं। तुम्ही जेव्हा खोटं बोलता तेव्हा केवळ इतरांनाच नव्हे, तर तुमच्या आतल्या सत्यशोधक व्यक्तीलाही तुम्ही खोटं ठरवता। उदाहरणार्थ, एखादी नोकरी नको आहे, पण तरीही मला आवडते असं म्हणणं, नात्यात त्रास होत आहे पण तरीही सगळं ठीक आहे असं दाखवणं, या खोटेपणात स्वतःचं खरं अस्तित्व हरवतं। लांब पल्ल्याला या खोट्यांचा गुंता एवढा वाढतो की तुम्हालाच काय खरं आणि काय खोटं कळेनासं होतं। तिसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जे आहात ते स्पष्टपणे व्यक्त करणं महत्वाचं आहे। सत्य बोलणं म्हणजे केवळ तांत्रिक सत्य नाही, तर स्वतःची मतं, भावना, विचार स्पष्ट आणि निसंकोचपणे व्यक्त करणं। खोटं बोलणं हे अनेकदा गोंडस किंवा सुसंस्कृत वाटतं, पण ते फसवणूक आहे। म्हणून लेखक सांगतात की तुमच्या विचारात आणि कृतीत एकरूपता ठेवा। जे वाटतंय ते सांगा, स्पष्ट पण आदराने। तर या नियमाचं सार काय? सत्य बोलणे म्हणजे स्वतःचा आदर करणं, खोटं बोलणं म्हणजे स्वतःच्या जीवनाचा पाया शाश्वत बनवणं। खरं बोलणं जरी आज कठीण वाटलं तरी उद्याचं जीवन अधिक सोपं आणि समृद्ध करतं। म्हणूनच सत्यातूनच आत्मविश्वास आणि स्थैर्य निर्माण होतं। खोटं बोलून आपण तात्पुरता फायदा घेऊ शकतो,
पण दीर्घकाळात त्याचं नुकसानच फार मोठं असतं. म्हणून सत्य बोला किंवा कमीत कमी खोटे तरी बोलू नका. आता बघूया नियम 9वा. समजून घेण्यासाठी ऐका, उत्तर देण्यासाठी नाही. तर याचा अर्थ काय? खरं ऐकण्याचं महत्त्व. बहुतेक लोक संभाषणात फक्त उत्तर देण्यासाठी किंवा स्वतःचं मत सांगण्यासाठीच ऐकतात. पण खरं ऐकणं म्हणजे समोरच्याचं बोलणं पूर्ण लक्षपूर्वक आणि समजून घेण्याच्या उद्देशाने ऐकणं. लेखक सांगतात की प्रत्येक व्यक्तीकडे सांगण्यासारखं काही ना काहीतरी असतं, पण त्यांच्याकडून काहीतरी नवीन शिकू शकतो जर आपण त्यांना योग्य ऐकले तर. आपल्याला सर्व काही माहिती आहे असा अहंकार सोडायला हवा. एखादी व्यक्ती जरी तुमच्यापेक्षा कमी शिकलेली किंवा वेगळ्या पार्श्वभूमीतून आलेली असली तरीही तिच्याकडे अनुभवातून आलेलं ज्ञान असू शकतं. त्याचं महत्त्व ओळखून ऐकलं पाहिजे. कुणालाही ऐकणं म्हणजे त्या व्यक्तीचा सन्मान करणं. त्यामुळे नातेसंबंध अधिक बळकट होतात. अनेकदा लोकांना फक्त कोणीतरी लक्ष देऊन ऐकावं हीच गरज असते. ऐकताना प्रतिक्रिया नव्हे, समजून घेणं गरजेचं आहे. एखादी गोष्ट ऐकताना लगेच प्रतिक्रिया देणं, सल्ला देणं किंवा आपलं मत लावून धरणं म्हणजे संवाद नव्हे. खरं ऐकणं म्हणजे समोरच्याच्या भावना, विचार आणि दृष्टिकोन समजून घेण्याचा प्रयत्न करणं. शांत ऐकणे हे संवादातील शक्तिशाली साधन आहे. कधीकधी तुम्ही फक्त शांत ऐकलं तरी समोरच्याला हायसं वाटतं. अशा वेळी तुमच्या मौनातही विश्वास आणि आधार असतो. तर या नियमाचा मुख्य संदेश असा आहे की समोरचा माणूस काहीतरी वेगळं जाणतो हे गृहीत धरून ऐका. ऐकणं हे केवळ कान देणं नाही तर मन देणं आहे. संवादाची खरी सुरुवात ऐकणे यातूनच होते. लेखक सांगतात की अ गुड लिसनर इज अ रिव्हॉल्युशनरी. कारण जगात बहुतांश वाद, संघर्ष हे कोणी कोणाला ऐकत नाही यामुळेच होतात. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या फ्रेंड्ससोबत शेअर करा. पुन्हा भेटूया उर्वरित नियमांसोबत. तोपर्यंत धन्यवाद.